नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज घरातल्या सर्वजणांना पुरेल एवढी अशी भाजी बनवणार आहे. तर इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे. फक्त एका हातात मुठीत जेवढी बसेल एवढी मसूर डाळ घेतली आणि एक बटाटा घेतलेला आहे. आता ही मसूर डाळ एकदा धुवून घ्यायची आणि याच्यात पाणी टाकून ठेवायचे भिजण्यासाठी. आता इथे एक मिरची घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे एक. आता वरचं साल काढून याच्या फोडी बनवून घ्यायच्यात. आता मध्यम आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्यात. आता इथं बटाट्याच्या फोडी झालेल्या आहेत. आता ही मिरची एक मध्यभागी अशा पद्धतीने कट करायची. 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि कांदा पण कट करून घेणार आहे. आता इथे एक कांदा घेतलेला आहे. एकदम बारीक अशा कांद्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात. आता एक टोमॅटो घेतलेला आहे. तर याच्या पण फोडी बनवून घ्यायच्यात. आता इथं कुकर ठेवलेला आहे. एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते. 1.5 पळी तेल टाकलेलं आहे छोटी. आता जिरे मोहरी टाकून घ्यायची. ह्याच्यात मिरची घ्यायची लगेच तेलामध्ये टाकून. थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. आता इथं कांदा एकदम छान असं सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे. आता लसूण पेस्ट टाकलेली आहे मी अर्धा चमचा. आता हे तळून घ्यायचे. आता कांदा तळत आलेला आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे. आता हे छान असं परतून घ्यायचे टोमॅटो मऊ होईपर्यंत. आता बटाटा टाकून घ्यायचे याच्यात कट केलेलं. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. मीठ टाकल्यावर आणखीन थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. सगळीकडे मीठ लागतं ह्यासाठी. आता इथं घरगुती लाल तिखट टाकले. अर्धा चमचा हळद टाकायची. बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकायचे. धने जिरे पावडर टाकायचे 1 चमचा. आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचेत मसाले. आता हे छान असं तळून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मसूर डाळ टाकायची भिजलेली. आता या भाजीला थंड पाणी वापरलं तरी चालते. आता तुम्हाला जेवढी पातळ लागणार आहे तेवढं असं पाणी वापरून याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर ही भाजी जेवढी पातळ लागणार आहे तेवढी पातळ करायची. आता मी इथं अर्धा गिलास पाणी टाकणार आहे. आणि एकदम मध्यम गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची. तर ही भाजी एकदम छान चवदार लागते. घरात जर भाजीपाला नसेल तर ही या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा. आता मी एकदम बारीक असं गॅसवर एक शिट्टी करून घेणार आहे. आता इथे एक शिट्टी झालेली आहे. कुकर एकदम थंड होऊ द्यायचे आणि नंतरच काढून घ्यायचे. आता इथे भाजी तयार झालेली आहे बघू शकता. फक्त 5 मिनिटात ही भाजी तयार होते. आता एका मोठ्या भांड्यात काढून ठेवायची.
आता इथे तयार झालेली आहे भाजी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.